सेकंड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चालू होत आहे. सेमीफायनल नंबर 2. एका बाजूला टीम आहे गायत्री माता ससुपाडा टीम आणि एका बाजूला इशिका स्पोर्ट्स तरखड. पहिलाच बॉल हितेश गणेशकर गोलंदाजीच्या मार्क वरती. अजून एक चांगला खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पहिला चेंडू पेच करत असताना हाताळत असताना डॉट बॉल आलाय. किरण म्हासे साईक एंड वरती आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी गुरुनाथ कोम. क्या बात आहे. मात्र यावेळेला पंचांना विचार करून हा निर्णय द्यावा लागतोय की हा चेंडू वाईट आहे. पहिली धाव धावपळकावरती. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅच नंबर 2 सेमीफायनल आपण बघताय. खूप महत्वाची ही मॅच आहे. जबरदस्त बॉल, वारंवार चेंडू पुढे टाकले जात आहेत, वेगवान चेंडूची हाताळणी केली जात आहे. हितेश ह्याच गोलंदाजीसाठी मात्र स्पेशलिस्ट आहे आणि या 2 चेंडू टाकत असताना फक्त एक स्वैर धाव्याने अशी एक धाव मोजली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या फाऊल थ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता हितेशनं. मात्र अखेरकार जर बघितलं आपण तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. डावतीची संधी गुरुनाथ कोम डेंजर झोन मध्ये होते आणि इथून मात्र पहिला धक्का लागलाय टीम गायत्री माता ससुपाडा संघाला. गुरुनाथ बॅक टू द गाऊट गॉन. तुझ्यासाठी आले बनार तुझ्यासाठी आले बनार तुझ्यासाठी आले बनार. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्या खेळाडूंचा, प्रेक्षकांचा, पाहुण्यांचा, VTSA ऑफिशियल युट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचा देखील आम्ही करतोय गावदेवी चषक 2025 सेमीफायनल 2 इशिका 11 तडकर विरुद्ध गायत्री माता ससुपाडा. क्लीन बोल्ड या वेळेला आपण पाहिलं बघा काय घडलं. एक नाहक कॉल होता तेव्हा रन आउट आणि त्याच्याच पुढच्या बॉलवर मात्र किरण मात्र आपण पाहिला बाद झालाय क्लीन बोल्डच्या स्वरूपात. लागोपाठ 2 चेंडूवर 2 धक्के आणि इथे अडचण मात्र निर्माण केली आहे आता गायत्री माता ससुपाडा संघासाठी. विकेट डाऊन. मान्यवर कक्षांचं मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालंय. मान्य श्री विश्रामजी भुयाल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सलग 4 दिवस पाण्याची उपलब्धता करून दिलाय म्हणून त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त. कारण की ज्या अनुषंगाने या ठिकाणी पाठिंबा देण्याचं जे काम केलं जात आहे, कारण की उन्हाचा प्रभाव आहे, उन्हाच्या प्रभावामध्ये पाण्याची भास लागते आणि ते पाणी पुरवण्याचं काम केलंय माननीय श्री विश्रामजी भुयाल साहेबांनी. त्यांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार. पुढचा बॉल हितेश गणेशकरचा. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या वेळेला जर बघितला तर बॅक टू बॅक 2 फलंदाज हे बाद झाल्यात. बघा कोलॅप्स आला आता विकेटचा. वारंवार विकेट डाऊन होताना आपल्याला बघायला मिळतात. कुठे ना कुठे आपण पाहिलं तर मग स्ट्रॅटर्जी आखायला हवी होती, गेम प्लॅनिंग करायला हवी होती. हितेश गणेशकर एक चालक, चतुर, हुशार आणि एक व्हरायटी व्हेरिएशन वाला गोलंदाज आहे. तर तुम्ही खेळणं गरजेची बाब आहे. त्याच्या विरोधात फटके खेळण्याचा प्रयत्न करणार ना तर मग ते इतकं सोपं नाही होणार. आणि त्याचा परिणाम पाहतोय की आतापर्यंत 1 रन आउट आणि 2 विकेट एकूण आलेल्या आहेत. एकूण 3 विकेट या ओव्हर मध्ये आल्या आहेत. हॅट्रिकची संधी निर्माण झाली शेवटच्या चेंडूवरती. हलवार आणि संत गतीने चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, थोडेसे फ्लंबल झाले. मात्र बघता बघता 2 फलंदाजांनी 1 धाव कंप्लीट केली गेली आणि पहिलं षटक ही समाप्त झालंय. निर्णायक षटक हितेश गणेशकरचं, ज्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात आपल्या संघासाठी आणि 3 महत्वाचे गडी बाद केले गेलेत. देऊया डीजेना संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. मी पाण्याला जाते, अरे रडू नको बाळा, मी पाण्याला
बघा गायत्री माता ससूपाडा टीमचा आपण उल्लेख करूया. स्ट्रगल केला पहिल्या ओव्हरमध्ये, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये किशोरची कमालीची खेळी, त्यानंतर फिनिशर म्हणून आपण बघितलं तर काम करणारा खेळाडू आपण बघितला तर स्वतः कर्णधार होता आदेश. त्यांच्यासाठी जर आपण बघितलं ट्रॉफी आज एक येणार, हा सगळ्यात मोठा आपण बघितला तर त्यांच्यासाठी महत्वपूर्ण क्षण आहे. आज मात्र फील्ड काय असते ना बघा, 100 पराभवातून जिंकणाऱ्या संघाला नक्कीच त्या ट्रॉफीची किंमत जाणीव असते आणि त्याच ट्रॉफीसाठी मात्र आपण पाहू शकतोय. परंतु कोणती ट्रॉफी मिळेल, परंतु त्याच्यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे. परंतु जिंकण्याचा काय आनंद आहे, एक ट्रॉफी मिळवण्याचा काय आनंद आहे, तो नक्कीच त्याच संघाला माहीत असेल. कारण की तो 3 वर्षाचा प्रवास अजून सुद्धा वाट बघतो की पहिली ट्रॉफी कधी येईल आमच्या गावामध्ये, आमच्या संघाच्या माध्यमातून, आणि तो क्षण मात्र त्यांच्यासाठी आलाय. परंतु दुसऱ्या बाजूने आपण उल्लेख करायचा झाला ना तर इशिका 11 तडकड या संघाला आतापर्यंत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये ट्रॉफीज तर त्याने पटकावल्या आहेत, परंतु त्यांचं स्वप्न आहे की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कधी येणार आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी स्वप्न आहे हे पूर्ण करण्याचा त्यांचाही देखील विचार आहे. परंतु स्वप्न कोणाचं मोठं पूर्ण होईल या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळेल. परंतु लक्ष आहे, हे लक्ष गाठायचं आहे. अगदी आपण पाहिलं तर धावा झाल्यात फलकावर 31चं लक्ष आहे. 11.33 ची सरासरी गाठण्यासाठी दाखल झाले 2 आघाडीचे खेळाडू समोर गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहिला तर आदेश वळवे. बघा प्रेशर तर असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी, परंतु समोर बॅटर आपण पाहिला तर ताबडतोब आहे विक्रांत वावरे. नॉन कडे हितेश गणेशकर. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा देऊया मॅच मध्ये शुभेच्छा. पहिलाच बॉल आदेश या गोलंदाजाचा. या वेळेला बघितलं तर लेगस्टंपच्या बाहेर चेंडूची लेंथ आपल्याला बघायला मिळालाय. पहिला चेंडू टाकलाय वाईट आणि इथून मात्र धाव मिळेल समोरच्या फलंदाजी करणाऱ्या संघाला 1. अद्यापही 30 धावांची गरज. चेंडूचा खेळ आहे 18. मॅच बनवावी लागेल आणि गोलंदाजी ही चांगली करावी लागेल, कारण की फलंदाजी राहिली चांगली आदेशची, मात्र आता गोलंदाजी मध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल. तो यावेळेला जर बघितलंय तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. अक्षरशः बघत राहिलेत फलंदाज या चेंडूला. बॅट फिरवली नव्हतीच, कारण की एक चांगला वेगवान चेंडू आदेशचा बघायला मिळालाय. पायावरती चेंडू आदळलाय, मात्र लेग स्टंपच्या बाहेर फलंदाजाला आपण खेळताना बघतोय. एक डॉट बॉल आलाय. अशीच काही फलंदाजी, अशीच काही गोलंदाजी करावी लागेल आदेश या गोलंदाजाला, कारण की समोरचा संघ मजबूत आहे. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली स्वतः एसटी रक्षक गुरुनाथ कोम करणार नाही या चुकी. सेलिब्रेशन टाइम. पहिला धक्का. काय सुंदर चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न धाडस केलं होतं, मात्र आदेशचं कौतुक असेल. सुंदर बॉलिंग बाय आदेश. मान्यवर कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत आणि ते मान्यवरही या स्पर्धेचा, या सामन्याचा मात्र आनंद घेत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आई जागमाता गावदेवी चषक 2025 जे आयोजन केलंय केतकी बॉईज खंडीपाडाच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त आयोजन. 100% या आयोजनाला आपल्याला बघायला मिळतात. कुठलीही कमी या आयोजनामध्ये दिसत नाहीये. पहिल्या दिवसापासून तर मात्र आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय सुंदर मात्र देखरेख ची जी भूमिका होती ती मात्र घेतली जाते आयोजकांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आशिष गेल्यात. आशिष सुतार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मला वाटते किरण. चेंडूला उचलून फेकतील तत्पुरती मिळेल फक्त एकच धाव. फलंदाजांना जखडून ठेवण्याचं मात्र काम केलं गेलंय. आतापर्यंत गोलंदाजी जशी व्हायला हवी तशी झाल्या, कारण की चेंडू रिलीज केल्या गेल्यात गोलंदाजाने 3 आणि धावाही आपण धावल करू बघतोय. त्या म्हणजेच
2 मध्ये चांगली गोलंदाजी. काय म्हणाल जयेश सर? जरूर आपण पाहिलं सध्या तरी गोलंदाजामध्ये आपण बघितलं तर फलंदाजांना हाऊ दिले नाही. नक्कीच ज्याप्रमाणे आतापर्यंत फायर, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी टप्प्यावर नियंत्रणामध्ये केली गेली आहे. हो, सुंदर देखना चेंडू, एक चांगल्या खेळाडूसाठी चांगला चेंडू. बघा, ही असते ताकद. बघा, प्लस मायनस पॉइंट असतात. एक चांगला खेळाडू ओळखू शकतो की एखाद्या खेळाडूची कमजोरी काय, ते पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे गोलंदाजी झाली तर मग हितेशला अडचणीमध्ये आणता येत आहे. हे नक्कीच जे शस्त्र वापरलं होतं ना, ते मात्र नक्कीच थोडस काम करून गेलंय आदेशांचं. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या अनुषंगाने गोलंदाजी या ठिकाणी केली जात आहे. माहिती आहे की महत्वाचा मॅच आहे. इथून मात्र तर सामना जिंकला तर मात्र 1 किंवा 2 ट्रॉफीकडे वळलं जाईल. मात्र ही जर मॅच पराभव जर आपल्या पायाशी जर आला तर मात्र इथून थोडस निराशा ही बघायला मिळेल. महत्वाचा मॅच आहे. मात्र या वेळेला जर बघितलं तर एक मोठा संघ आहे, तरखड संघ, आणि त्यांच्या जोडीला मात्र या ठिकाणी गायत्री माता ससुपाडा हा संघ मात्र भिडत असताना आपल्याला बघायला मिळालाय. थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षकाने, थोडीशी खराबही फेकीचं प्रदर्शन झालं. तत्पुरती मिळाल्या फक्त 2 धावा आणि 2 धावा मात्र कंप्लीट करत असताना धावसंख्येचा विचार केला तर 5 या अंकावरती आपल्याला बघायला मिळत आहे. डेफिनेटली आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण देखील चांगलं होते, परंतु विकेट आणखीन शोधावे लागतील, कारण की हे 2 खेळाडू चालले तर मॅच लवकरात लवकर फिनिश करतील. या वेळेला झेल पकडला जातोय, मोठी विकेट, आणखीन एक सेलिब्रेशन मात्र होताना पाहायला मिळते. अशी सुतार आपण पाहिलंय. या मॅच मध्ये ट्विस्ट आहे अतुल. इथे आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इकडे आपण पाहिलं तर मग जिथे विकेटची गरज होती आणि विकेटचा कॉलम भरलाय, अगदी आपण बघितलं ना, तर मग ही मॅच आहे, धावा चेस करायची आहेत आणि त्या धावा चेस करणं थोडं आता मात्र आपण पाहू शकतोय. ज्या रेस मध्ये आहे ना, त्या आलेख मध्ये आहे ना, खाली आलाय. हा आलेख आहे ना थोडा वर जायला हवा होता, कारण की हा आलेला आलेख खाली आलाय, त्यामुळेच आपण पाहू शकतो की थोडा मायनस डिग्री मध्ये जाऊ शकतो इथे इशिका 11 तडखडचा संघ. परंतु मॅच मध्ये आपण एकच ओव्हर संपलाय, एकच ओव्हर झालेला आहे, कारण की 2 ओव्हर अजून शिल्लक आहे. कारण की दुसऱ्या बाजूने आपण हितेश गणेशकरला विसरू शकत नाहीये, कारण की एकच ओव्हर किंवा 2-3 चांगले फटके मॅच पूर्णपणे पलटून टाकेल. गोलंदाज आपण बघताय, पहिलं षटक आदेशनं हाताळलं, जबरदस्त निर्णायक षटक आपल्याला बघायला मिळालंय. आणि आतापर्यंत जर बघितलं तर इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर मात्र 132 धावांवरती खेळत आहेत मिस्टर विराट कोहली. डेफिनेटली किंग कोहली तिकडे मात्र नक्कीच फायर झालाय, परंतु या मॅच मध्ये फायर कोण होत आहे, फायनलचं तिकीट कोण मिळवत आहे? हितेश गणेशकर वर्सेस मित्र म्हणेन ससुपाडा. आपटून टाकण्याचा प्रयत्न, हा फटका हवेत आहे. हो, प्राइजलेस विकेट. मॅच मध्ये मोठा ट्विस्ट, मॅच मध्ये मोठी पकड. आता मात्र गायत्री माता ससुपाडा काहीतरी संकेत देत आहे. इशिका 11 तडकडला आणलंय अडचणीमध्ये. जंगी जल्लोष मैदानाच्या आतमध्ये होतोय साजरा. हो जाय डीजे. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या हातातून गेला गेला. पाटलांचा बैल गाडा गाडा आणि हातातून गेला गेला. पाटलांचा बैल गाडा गाडा आणि हातातून गेला गेला. काय सुंदर झेल टिपला गेलाय. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा गाठताना दिसेल. हितेशलाही आश्चर्यचकित व्हावं लागलंय, कारण की हितेश एक चांगला खेळाडू होता आणि त्याला असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. मात्र सुंदर झेल. क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या माध्यमातून खेळत असताना कोणा 1-2 गेम डिपेंड नसतो मित्रांनो, कारण की क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना जे खेळाडू 11च्या 11 जण जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला मात्र वेगळी मजा असते. डेफिनेटली आज आपण बघितलं ना की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर नजर टाकली ना की मोठं नाव घेतलं जातं गोरसे 20 संघाचं, परंतु त्या संघाला देखील पराभूत केलं जातंय ना. नक्की तसंच आजचं देखील चित्र आहे, कारण की बलाढ्य संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतो इशिका 11 तडकड संघ, परंतु त्याला अडचणीमध्ये आणलाय. अजून पिक्चर बाकी आहे, कारण की मॅच मध्ये अजून चांगले खेळाडू आहेत, परंतु ट्विस्ट निर्माण झालाय. चांगला फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण किशोरच्या माध्यमातून झालाय.
सुंदर, आज काही सगळं व्यवस्थित होताना दिसलंय गायत्री माता ससुपाडा संघाच्या माध्यमातून. समोरचा संघ किती मजबूत आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि आपला जो नॅचरल जो गेम आहे तो या ठिकाणी खेळला जातोय. सुपर्ब या ठिकाणी क्रिकेट खेळण्याचं काम करत आहे गायत्री माता ससुपाडा संघ. गोलंदाजी सुरेख झालाय. 10 चेंडूंमध्ये आता बनवायच्या 25 धावा. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल दोन फलंदाजांना. एका बाजूला रवींद्र आणि एका बाजूला आहे दर्शन डबके. 6 धावा धावफलकावरती 3 महत्वाचे गडी बाद झाल्यात. ह्याबद्दल काय म्हणाल जयेश सर? अजून सुद्धा 25 धाव्यांची गरज. चेंडू शिल्लक असतील 10. अगदी जबरदस्त मॅच. अगदी कौतुक करावं तितकं कमी. डेफिनेटली हॅट्स ऑफ. नक्कीच आतापर्यंतच्या या खेळीला पाहून मी ससुपाडा टीमला म्हणेन, कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत त्यांचा परफॉर्मन्स राहिलाय ना सुंदर, परंतु अजून सुद्धा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल सांगता येत नाहीये. उलटा चेंडू आपण पाहिलं. या वेळेला मात्र आपण पाहतोय लॉंगलेग क्षेत्राला निवडलाय चेंडू. तिथे मात्र आपण पाहिलं थांबलाय. धाव मात्र मिळेल. अगदी आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण होताना देखील पाहायला मिळाल्यात. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये होत असताना वाढ पाहायला मिळाली. टीमची टोटल हळूच पुढे सरकली गेली आहे 8 या आकड्यावर. बघा ज्याप्रमाणे 8, परंतु कोणाला मिळेल या मॅच मध्ये विजयाची जी वाट शोधायची आहे, परंतु ती कोण कशा प्रकारे शोधत आहे ते देखील पाहायला मिळेल. अगदी जबरदस्त मुकाबला, हृदयाचे ठोके वाढवणारा मुकाबला आहे. कारण की इथून आपण बघितलं ना तर फक्त आणि फक्त काय दोन्ही संघांचं लक्ष तर नक्की डर के आगे जीत आहे आणि जीतच मात्र ती शोधण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजाचा पुढचा बॉल दीपेशचा. वारंवार या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला क्लीन बोल्ट. क्या बात आहे. सुपर बॉलिंग बाय दीपेश. दर्पा कसा भाव वाजवतो मारी ना जवळची होती बरी नाचाय आली. दर्पा कसा भाव वाजवतो मारी ना जवळची होती बरी नाचाय आली. सकाळच्या सत्रापासून मोठमोठ्या संघांना पराभूत करणारा संघ एक बाजूला बघतो आपण. इशिका स्पोर्ट्स तरखड हा संघ मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी पडलाय कमी आणि गायत्री माता ससुपाडा संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी साध्य केली जाते. या खेळपट्टीवरती हितेश गणेशकरचं थांबणं फार महत्वाचं होतं, मात्र हितेश गणेशकरनेही खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या या ठिकाणी केल्यात अपेक्षा भंग आणि आता त्याचाच काहीतरी जो परिणाम आहे तो या ठिकाणी भोगताना दिसलाय टीम इशिका स्पोर्ट्स तरखड. 31 धावांचं टार्गेट आहे. आता धावांची गरज असणार आहे, किती हे देखील तुमच्यापर्यंत सांगितलं जाईल. तत्पुरती मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा, चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. तिथे मिळेल फक्त ना फक्त एकच धाव आणि या एका धाब्याने जास्त काही फरक पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या संघाला. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 9 धावा धावफलकावरती. इथून मात्र 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत धावा, त्या म्हणजे 22. 7 चेंडू 22 धावा. या षटकातील राहुल हा चेंडू खूप महत्वाचा असेल. बघा या चेंडूवर नक्कीच एक मोठा तडाखा, एक मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न करेल इशिका 11 टीम, कारण की त्यांना माहित आहे की आपल्याला जर शेवटच्या षटकामध्ये बरोबरीची फाईट करायची आहे ना तर मग या ओव्हर मध्ये या चेंडूवर एक चांगला गुड हिट लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल. सकाळच्या सत्रापासून तरखड या संघाला आपण बघताय 1 साइडेड मॅचेस त्यांनी जिंकल्यात. मात्र या वेळेला जर बघितलं तर सामना जो आहे तो कुठेतरी रफ अँड टफ होताना दिसलाय. या सामन्यामध्ये रंगत निर्माण झालाय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चेंडूला अडवलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न होतो यशस्वी. शेवटच्या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. धावसंख्येचा जर विचार केला तर 11 धावा धावफलकावरती. इथून मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक येणं बाकी आहे आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 20.
6 चेंडू 20 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार, सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकणार हे देखील पाहिलं जाईल. इथून मात्र प्रयत्नांनी परमेश्वर असं म्हटलं जातं. जो प्रयत्न करेल त्याच्या बाजूने मात्र सामना जिंकेल. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रस्त्याच्या मध्ये गाड्या उभ्या केल्यात, रिक्षा उभ्या केल्यात बघा. थोड्या रिक्षा आहेत त्या रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्या तर बरं होईल. चला जाऊया आपण मैदानाच्या मध्ये. आता 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. बघा प्रेशर आहे. 6 मध्ये 20. अगदी गायत्री माता ससूपाडा संघाने मोमेंटम बनवलाय, परंतु त्या मोमेंटम खाली दाबण्याचा प्रयत्न, आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. दर्शन डबके जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हा मॅच फिनिश झालेला नाहीये. बस जसं म्हटलं जातं ना की जीत के खातिर जुनून चाहिए, ऐसा उबला हुआ खून चाहिए. यहाँ जमीन पर आसमां भी आएगा लेकिन उसको पाने का दिल में एक बड़ा वाला जुनून चाहिए. मिस टाइमिंग शॉट इन दी एअर. दत्ता खाली, दत्ता पाव रे, परंतु दत्ता काही पावत नाहीये आणि झेल मात्र काही पकडत नाहीये असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की हा जर झेल पकडला असता तर गेम फिनिश झाला असता, ऑलमोस्ट फिनिश झाला असता. की हा बॅटर आहे तो गेम चेंज करू शकतोय, मात्र त्याला मिळालेलं आहे जीवनदान. महागात पडेल का काय राहुल, काय म्हणशील या झेलबद्दल? शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि दर्शन याच्याकडे संधी होती मोठा फटका मारण्याची, मात्र ती संधी त्याने गमावली गेले. 5 चेंडू 19 धावांची गरज. निर्णायक षटक आहे, महत्वाचं षटक आहे. इथून मात्र षटक चांगलं राहिलं तर मात्र गायत्री माता ससूपाडा हा संघ मात्र पुढे जाताना दिसेल. ऑन साइडला केलंय किशोर आहे, किशोरची चांगली फेकी. बघा आतापर्यंत काय झालंय, फलंदाजी अचूक राहिले, त्यानंतर गोलंदाजी ही चांगली दर्जाची, उत्तम दर्जाची बघायला मिळालंय. मात्र क्षेत्ररक्षण तेवढंच महत्वाचं आहे आणि तेही आता होताना दिसलंय. 4 चेंडू 18 धावांची गरज. 2 मोठे फटके किंवा मग 3 मोठे फटके. दर्शन दपके ऑन द स्ट्राईक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला जर बघितला डॉट बॉल आलाय. प्रेशराईज करण्याचा बॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आहे. डेफिनेटली आज कौतुकास्पद कामगिरी गायत्री माता ससूपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जसं म्हटलं जाते ना, आंखों में जोश है, दिल में है जुनून, हमारी अधुरी कहाणी आज पुरी करेंगे जरूर, त्या प्रयत्नात पाहायला मिळाली आहे. येस, आणि आज सांगितलं जात आहे एका मोठ्या संघाच्या समोर हम भी किसी से कम नाहीये. डेफिनेटली आपण पाहिले सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. टीमचे टोटल मात्र पुढे सरकताना पाहायला मिळाले. 14 या आकड्यावर आता चेंडू शिल्लक आहेत आपण पाहिले तर 2 आणि धावेंची गरज आपण पाहिली आहे. तर जिंकण्यासाठी गरज आहे 17. 2 चेंडू 17 धावा. 17 म्हणजेच इशिका 11 संघावर आलेला खतरा टळला जाईल का? फटका जरूर चांगला खेचलाय. अगदी आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं 6 धाव्यांची मोहर मात्र लगावलंय, पण आता आपण पाहिली तर एका चेंडू मध्ये धावेची गरज असणार आहे, ती म्हणजेच 11. 1 चेंडू 11 धावा. बघ राहुल इथे काय म्हणतोय, एकच गोष्ट तर चमत्कार तोच वाचवेल. आता गोलंदाजाकडची अपेक्षा आहे, ज्या पद्धतीची गोलंदाजी होते चांगली होते, अक्षरशः एंड मोमेंटला आलाय षटकार, मात्र ही फलंदाजी लवकर व्हायला हवी होती. ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र भंग केल्या गेल्यात इशिका स्पोर्ट्स तरखडच्या फलंदाजांनी. शेवटचा बॉल 11 धावांची गरज. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र सेलिब्रेशन टाइम आहे. एका मोठ्या संघाला या ठिकाणी पराभव मात्र मिळवलाय आणि यश संपादित करताना दिसलाय गायत्री माता ससूपाडा हा संघ. काय म्हणाल जय सर? कॉंग्रॅच्युलेशन. जसा म्हटलं जाते ना की दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते और कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की कोणताही पुढचा मागचा विचार न करता आज काय जिद्दीने क्रिकेट केलंय, जबरदस्त लाजवाब. आणि बॅटिंग असो की बॉलिंग असो दोन्ही युनिट मध्ये कामगिरी सुपर. सुपर बॅटिंग, सुपर बॉलिंग,